स्वामी समर्थ अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त अत्यंत श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यांत इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठे तयांची ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी तेव्हा भाव धरोणी म्हणी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढिले एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला मुचा। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे अंत संशय असेना। तुम्ही भावया कर्जमुक्त अयासी करावी युक्ती एक तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी। अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोटी त्या स्वामी समर्थ सांप्रत काळी श्वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गांसी अनेक मंत्र दिदले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भूसाळ। श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशव प्रती गच्छति। संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते श्लोक। इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते। ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागुनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळतात यांसी आनंद आलय मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। त्यात मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते। हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी। मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिधली ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधूनी राहावे। जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्रा चित्ती तू आण धरावा। आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी। असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटविता तारणामे त्याची कांता ती करी बहुता कांता घेत उर बडोनी विनविते जोडूनी कर अध्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया। ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान भूत प्रकारे करीत असे तयतीयेचे।
स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुरांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु.